नमस्कार 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 मित्रांनो, नमस्कार. तर तुम्ही म्हणाला जो एवढ्या हसी खुशी का बोलतोय, तर दिवस तसाच आहे. आज आमच्या सर्वात आनंदाचा क्षण आहे. आज आम्ही 2 वर्ष सतत अविरतपणे काम केलं या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं सार्थक होण्याचा दिवस हा आजचा आलेला आहे. तुम्ही म्हणाल असं काय झालं, असं काय झालं. तर मित्रांनो, जो आपल्या ह्याला म्हणजे यूट्यूब चॅनलला जो कोड असतो, जे की आपल्या नावावर आपल्या बँकेत पैसे येण्यासाठी तो कोड असतो, तो कोड सिक्रेट कोड असतो, तो आज आपल्याला आलेला आहे आणि तो थोड्याच वेळात आपल्याला पोस्टामध्ये जायचं आहे आणायला. तर अतिशय आनंदाचा, आणि केवळ हे कुणामुळं झालं तर तुमच्यामुळं आणि तुमच्यामुळं. तर मित्रांनो, अशीच सहकार्य असेच साथ राहू द्या. तर आता महाराष्ट्र बँकेपाशी बोलावलेला आहे की तुमचा कोड आलेला आहे, तुम्ही न्यायला या म्हणून. तर आता आम्ही जाणार आहे, तर चला मग. तर आमचा कोड आलेला आहे, तुम्ही पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही लगेचच निघालेलो आहे आणि जोरात जाऊन पटकन माघारी येणार आहे. कोड तुम्हाला पुढचं सर्व व्हिडिओ दाखवतोय. आज खूप असा आनंदाचा क्षण आहे आमच्या, लय लय आनंदाचं, अतिशय आनंद, केवळ तुमच्यामुळं. तर मित्रांनो, हे बघा आता आम्ही तर हे बघा मित्रांनो, मी आलेले महाराष्ट्र बँकेपाशी आलेले. त्यांनी बोलवलं होतं की न्यायला या म्हणून. तर इथे येऊन मी थांबलेले. हे बघा, ते बघा ते आतमध्ये गेलेत, तिथं बसलेले आहेत. त्यांनी बोलवलं होतं, ते आणायला गेलेत. ते बघा घेऊन आले, त्यांच्या हातात दिसते बँक ऑफ महाराष्ट्र. इथंच त्यांनी बोलवलं होतं, ते बघा घेऊन आले. आनंदाचा दिवस आहे आणि हे बघा अतिशय एक्साइटमेंट आहे चेहऱ्यावर. तर आता आलेला आहे महाराष्ट्र बँकेपाशी गेलतो, त्यांनी बोलवलं होतं. तर आता कोड घेऊन आलेला आहे. मित्रांनो, खरं तर प्रत्येक यूट्यूबरचा अतिशय आनंदाचा दिवस हा आहे. कारण का तर त्यांनी 2 वर्ष 3 वर्ष मेहनत केलेली असते आणि त्या मेहनतीचं खरं तर फळ आहे हे. आणि ह्या फळाचं आणि ह्या दिवसाची वाट खूप पाहत असतात. आम्ही पण खूप वाट पाहिली, म्हणजे अतिशय वाट पाहत होतो. आम्हाला वाटेल आज येईल, उद्या येईल. मागच्या 6 महिन्यापासून वाट पाहतो, पण तो दिवस खरं तर आज आलेला आहे. यूट्यूबरचं सांगायचं झालं तर मित्रांनो, प्रत्येक यूट्यूबरला असं म्हणजे सुरुवातीला कष्ट घ्यावं लागतं. आणि मग सुरुवातीला कष्ट घेत असताना त्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये लय नाव ठेवलं जातं. लय लय म्हणजे लय, आम्हाला तर लय नाव ठेवायची, रडायची घरची, म्हणायची असं कशाला करती, तसं कशाला करती. लय नाव म्हणजे काय म्हणायचं, आम्ही कुणाचं ऐकलं नाही. हा, काय जण तर असे म्हणले की हा जर सेलिब्रिटी झाला तर बाटली आणि छत्री घेऊन आम्ही येईल म्हणे. आता मित्रांनो, हळूहळू ते दिवस यायला लागलेत आणि प्रत्येकाचे दिवस आणि म्हणून नवीन यूट्यूबरला सांगायचं आहे की त्याने असं प्रत्येक समाजामध्ये त्यांना त्यांच्या शेजारी असतील, नातेवाईक असतील, सगळेजण तुम्हाला खच्चीकरण खच्चीकरणच करतात. हां, पण तुम्ही जर त्यातून निभावला तर तारलाच. नाही तर मग तुम्ही हे नाव ठेवताय, हे मला काय म्हणाल, ते मला काय म्हणाल, असं जर लाजत राहिला तर तो दिवस येणार नाही तुम्हाला आणि मग तुम्ही असंच राहाल. तर आम्हाला सुद्धा सुरुवातीला खूप म्हणजे असे प्रत्येकाचं टोमणं ऐकायला मिळत होतं. प्रत्येकजण, काय जण म्हणले काय तो तमाशा काढलाय, काय जण म्हणले अरे काय हे आता चालू केलं, काय मिळतंय, काय नाही, सगळे इज्जत नाही इज्जत घालवली. गावात आम्हाला जागा नाही असं काय लोक म्हणली. तू कशाला करतोय हे, तोंड जाऊ देत नाही माणसं गावात, आणि तू कशाला करतोय असले बरेच टोमणं झालं. परंतु मित्रांनो, ह्या आमच्या बाबतीत झालं, तुमच्याही बाबतीत होणारच आहे. जे नवीन असतील ते पण खचून जायचं नाही, करत राहायचं. एक ना एक दिवस त्याचं फळ हे मिळतच असतं आणि ते आता आम्हाला मिळाले. तर ह्या दिवसाची गुगल ॲडसिन, हे बघा गुगल ॲडसिन लिहिलंय. हे यूट्यूबचं स्वप्न असतं यूट्यूबरचं एका, आणि हे यूट्यूबकडून आलेलं पत्र आहे.
ह्या दिवसाची आम्ही खूप वाट पाहिलेली होती आणि अतिशय आनंदानं आम्हाला हे आजच्या दिवशी मिळालेलं आहे. हा आजचा दिवस आहे, आम्ही कधी विसरू शकत नाही. तर हे पत्र आल्यानंतर पुढची प्रोसेस काय तुम्ही म्हणाल, तर ती पुढची प्रोसेस अशी आहे की आता आम्ही काय करणार आहे, यानंतर हे आता पेमेंट आपल्या खात्यावर जमा होण्यासाठी आम्ही बँकेत जाणार आहे. इथून सासवडला आम्ही बँक आहे आमची, त्या बँकेत जाणार आहे. त्या बँकेचा स्विफ्ट कोड आणि IFC कोड तर आपल्या खात्यावरच असतो. स्विफ्ट कोड आणि IFC कोड आणि यातला जो कोड आहे तो आपल्या ह्याच्यावरती म्हणजे यूट्यूबच्या ह्याला टाकल्यानंतर तो आपल्या तिथून काय होणार, आपल्या खात्यावरती हे जे आपले पेमेंट आहे, जे काय डॉलर जमा होते ते आपल्या इंडियन करन्सीनुसार किंवा भारतीय रुपयानुसार ते जमा होणार आपल्या खात्यावरती. तर हे अतिशय आनंदाचं आणि अतिशय म्हणल्यापेक्षा आम्हाला सांगताना एवढा आनंद होतो की आज म्हणजे तुम्हाला व्हिडिओ करताना सुद्धा आम्हाला हे होतं आहे, खूप एक्साइटमेंट आहे. बघा जयश्री कांबळे, बघा याच्यावर नावसुद्धा लिहिलेलं आहे, जयश्री कांबळे. हे काय गुगल, नाहीतर तुम्ही म्हणाल हे काय बघा, तर सगळ्यांना हे गुगल ॲडसिनचं असं पत्र येतं. तुम्ही पण जे यूट्यूबवर नवीन असाल तर ह्या पत्रासाठी तुम्ही असुसलेलं असणार आहे. जोपर्यंत तुम्ही काम करताय तोपर्यंत तुम्हाला असं वाटेल की हे कधी येतं आहे काय नाही, पण एक ना एक दिवस मित्रांनो येत असतं. फक्त तुम्हाला संयम द्यावा लागतो. लोक काय म्हणते त्याच्याकडे नाव काय असतं, किती वर्ष झालं आम्ही करतोय, काही येणार ना करणार, हाई इज्जत गेली, हे झालं तसं नसतं ते टाइम. आता छत्री आणि बाटली घेऊन येणारे बरेच लोक आहेत आमच्यासाठी. तर बघा आम्ही सेलिब्रिटी झाल्यावर म्हणले होते काय जण, छत्री आणि बाटली आहेत, ते जर सेलिब्रिटी झाले तर मी छत्री आणि बाटली घेऊन येईन म्हणे. आता बघा मित्रांनो तो दिवस आला आहे. मी काय आता बोलण्याची वेळ नाही, बोलू नये तसं, पण आता आपोआपच जे बोलणं, जे दुश्मन पण असावं, निंदकाचं घर असावं शेजारी असं म्हटलं जातं. तर दुश्मन असली पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला हुरूप चढत नाही, तुम्हाला काही काम करण्यासाठी जोत चढत नाही. असा जोत चढला पाहिजे, कोणाची तरी ईर्ष्या पाहिजे, तर ते असं पाहिजे. नाव ठेवली पाहिजेत. तुम्ही पुढे जाण्यासाठी नाव ठेवलं पाहिजे, मला तर ते वाटतं. म्हणून आम्हाला नाव लय ठेवलेले आहेत, आम्हाला तर काहीही बोललेले आहेत. पण आता ते काय सांगावं, तुम्हाला सांगितलं नाही का कशाला करतो हे नाटकं तमाशा हे असं लावलंय वाटतं. म्हणजे बाकीच्या लोकांच्या मनाने यूट्यूबवर म्हणजे व्हिडिओ करणं म्हणजे लो लेवल असं बघितलं जातं. खालच्या दर्जाचे लोक, ह्यांना काय लाज नसणारे. बाकीचा हे का माणूस पोटासाठी करतं, लाज नाही त्यासाठी. परंतु काय लोकांना ते लय प्रतिष्ठा, इज्जत, आबरू, मग त्या सांभाळण्याच्या राड्यात तुम्ही उपाशी का मरण, मेलं तर चालेल पण आमची इज्जत चव्हाट्यावर नाही आणत. ह्याच्यात कसली इज्जत आहे? तुमची एक कला आहे, तुमची एक कलाकार आहात आणि तुम्ही ती कलाकार तुम्ही यूट्यूबवर पेश करायचे आणि त्याच्यातून तुम्हाला ते इन्कम चालू होणार आहे. यात काय वेगळं आहे? पण लोकांना वाटतं की हे पारा किती सोशल मीडिया आहे आणि याच्यात माझी फार मोठी इज्जत गेली. असं काही नसतं मित्रांनो, हे असं नाही. तुमच्याजवळ जी काही कला असू द्या, तुमच्याजवळ कुठला डान्स असू द्या, तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारची कला असू द्या किंवा तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारचं कौशल्य असू द्या किंवा तुम्हाला कोणाला माहिती देण्यासाठी म्हणजे तुमच्याजवळ इन्फॉर्मेशन असू द्या, शेतीविषयी माहिती असू द्या, त्या विषयाचं तुम्ही ते जे नॉलेज आहे ते तुम्ही या यूट्यूबवरती तुम्ही पेश करायचं, सांगायचं आहे आणि बस. तुमचं एक ना एक दिवस येणार आहे, त्यासाठी थोडा संयम बी ठेवावा लागणार आहे. तर हा जो नवीन यूट्यूबर आहेत, आम्ही पण नवीनच होतो, तर असे नवीन यूट्यूबरसाठी हा माझा एक मौलिक सल्ला असेल. कारण तुम्ही खचून जाता. आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला आम्हाला खूप असे म्हणायचे काय करताय, काय चालतंय, बिल्डिंगमधून वरून खाली येताना सुद्धा म्हणायचे किती झाले सबस्क्रायबर, आज किती झाले, उद्या किती झाले. सबस्क्राईबसाठी तर आम्ही एक सबस्क्राईबसाठी कोण सबस्क्राईबसुद्धा करत नाही. तुम्हाला सुरुवातीला नवीन सांगायचं, फोन करून सांगितलं तर ते म्हणते सबस्क्राईब नाही करत. काय चालू ते मॉनिटाईज झाला ना तुमचा, आमच्या व्हिडिओमध्ये यायला सुद्धा म्हणायचे तुमच्या व्हिडिओमध्ये नको बाबा, आमची इज्जत जाईल आणि मॉनिटाईज झाल्यावर बघूया. आता बघा हे दिवस राहत नसतात आणि देव पण तसाच आहे, प्रत्येकाचे दिवस पालटत असतो. त्या पद्धतीनं झालेलं आहे. प्रत्येक लोक नावं ठेवत असते. तर नवीन यूट्यूबरनी खचून जाऊ नका, हा माझा अतिशय मोलाचा सल्ला तुम्हाला समजा. आणि मोठ्या ईर्ष्येने जिद्दीनं किती सेलिब्रिटी म्हणू द्या, एक ना एक दिवस तुमच्यासमोर छत्री आणि बाटली घेऊन येणारच. आमच्यासाठी झालेलं आहे, तुमच्यासाठी सुद्धा ते होणार आहे एक ना एक दिवस. तर सर्वांना
तुमच्या सर्वांचा आभार. कारण का तर तुम्ही सर्वांमुळं हे आम्हाला हा दिवस आज बघायला मिळाला आणि हा दिवस तुमच्यामुळं सर्व यूट्यूबर फॅमिलीचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, तुमचं आभार मानतो. कारण तुमच्यामुळं मला हा कोड आलेला आहे.